नमस्कार, अभिराज क्राफ्ट अँड स्टिचिंगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 34 छातीचं कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग करणार आहोत। आपण पेपरवर मापे टाकून घेऊया। मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। मी इकडून अर्धा इंच सोडून लाईन मारून घेतलेली आहे। आपण मापे टाकून घेऊया। पूर्ण लांबी आहे 13, त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचं। खांदा आहे 5.5, मुंडा उंची आहे 6। इकडून पण बघायचं बरोबर 5.5 आहे का। एक लाईन मारून घेऊया। छाती आहे 34, त्याचा 14 भाग आहे 8.5, प्लस 2 इंच शिलाई मारते। कमर आहे 30, त्याचा 14 भाग आहे 7.5, प्लस 1 इंच आपला मागील टक्स असतो आणि 2 इंच शिलाई मारली। योग टाकणार आहे 3-4चा। इकडून 4 इंच, इकडून 3 इंच। एक लाईन मारून घेऊया। आणि योग पट्टीचा आकार देऊन घेऊया। मुंड्याचा आकार देऊया। इकडून 1.5 इंच आणि आतल्या साईडून अर्धा इंच मुंड्याला आकार देऊन घेऊ। मागील भाग पुढील भाग मी एकाच पेपरवर कटिंग करणार आहे। गळा रुंदी घेऊया 2.5। गळा उंची आहे 6 प्लस अर्धा इंच। इकडून घेऊया 2.25। एक बॉक्स मारून घेऊया। गोल गळ्याचा आकार देऊन घेऊ। कटोरी आपण कशी काढायची ते बघूया। 34 छातीचा 6वा भाग घ्यायचा। 6वा भाग येतो 5.5, इथून 5.5 घ्यायचा। इथून वरती 1.5 इंच, इकडून 2 इंच। कटोरीचा आपण आकार देऊन घेऊया। पुढील मागील भागाचा आपला पेपर कटिंग झालेला आहे। व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी 2 पार्ट मध्ये करणार आहे। एक ब्लाऊज शिवताना दाखवणार आहे आणि पेपर कटिंग करून घेऊ।
पेपर कटिंग करून घेते. आता पुढील भाग आपण जरा वेळसाठी साईडला ठेवूया. खालून 1 इंच कमी करायचं. खालून 1 इंच कटिंग करून घ्यायचं. गळा मी अस्तरवर कटिंग करून दाखवणार आहे. पुढील भागाचं आपण कटिंग करून घेऊया. योक कटिंग करून घेऊया. तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा, ब्लाऊज छान होतो. पुढील भागाचा मुंड्याचा आकार कटिंग करून घेऊया. कटोरीला आकार देऊन घेतला तरी चालेल, डायरेक्ट काढला तरी चालेल. इकडून 1.5 इंच, इकडून 1.5 इंच, बाहेरून 1/2 इंच, इकडून 1/2 इंच. आपण लाईन मारून घेऊया.
थोडासा मध्य करायचा, 8.25 येतोय. आणि 1.5 इंच वरती, 1.5 इंच आपण एक लाईन मारून घेऊया. आणि आकार हा जॉईन करून घेऊ. ही आपली वाढीव कटोरी काढून झालेली आहे. इकडून 1/2 इंच, इकडून 1.5 इंच, इकडून 1.5 इंच, इथून खाली 1.5 इंच, इथून वरतून 1.5 इंच आणि 1/2 इंच बाहेर. तर आपण कट आपली वाढीव कटोरी काढून झालेली आहे. आपण पेपरवर हात काढून घेऊया. आपली हात लांबी आहे 4, त्याच्यामध्ये 1 इंच. ही अस्तरची बाही आहे. तर तुम्हाला हात लांबीचा इकडून आकार कसा द्यायचा आहे ते नसेल समजत, मी सांगते. मुंड्याचा आकार 1/2 इंच आपल्या इथे शिलाई मार्जिन जातं. इथे मोजायचं किती आहे ते. इथे आपलं 8 आणि इथून शिलाई मार्जिन. इथून घेऊया आपण 8. लाईन मारून घेऊया एक. हात घेर आहे आपला 5.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. इकडून खाली घ्यायचं 2.5 इंच. एक लाईन मारून घेऊया. इकडून 1.5 इंच शिलाई मारते. इकडून 1 इंच.
अर्धा इंच खाली. ही झाली आपली 4 इंचाची बाही. इकडून टाकली आपण लांबी, त्याच्यामध्ये 1 इंच मी आणि मुंडा मोजून दाखवलं तुम्हाला. हा येतो आपला 8. इथून घेतला आपण 8, खाली 2.5 इंच, इकडून 3 इंच शिलाई मारली. हात घेर आहे आपला 5.5 आणि इकडून 1.5 इंच म्हणजे आपण लाईन मारून घेतली. इकडून 1 इंच हा आपण आकार देऊन घेऊया आणि इथून अर्धा इंच आपण पेपर कटिंग करून घेऊ. दुसरा पण आपण आकार कटिंग करून घेऊया. हा झाला आपला हात कटिंग. पेपरचं आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपण कपड्यावर कटिंग करून घेऊया.